ठाण्यात नवीन 10 एस-टी बस यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर पाहिलं की या ठिकाणी हा इलेक्ट्रिक बसेस आहे। ठाण्याच्या खोपट या बस स्थानकावर या ठिकाणी अशा प्रकारे 10 एस-टी बसेस आणल्या गेलेल्या आहेत। तुम्ही जर पाहिलं या बसेसचं वैशिष्ट्य आपण वाहकच्या कडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, या ठिकाणी एस-टी महामंडळाने 10 बसेस आणलेली आहे ठाण्याच्या खोपट स्थानकात, काय सांगाल याबद्दल? हा, निश्चितच ह्या बसेस एकदम पूरक इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि सध्या तरी 10 आलेले आहेत, पण असं आम्हाला समजलं आहे की अजून 10 गाड्या येणार आहेत आणि ह्या प्रवाशांच्या सेवेसाठी एकदम उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थित AC वातानुकूलित बसेस आहेत। आणि सध्या तरी ह्या अजून आम्हाला काही कल्पना नाही की ह्या कुठल्या मार्गावरती चालणार आहेत, पण असं वाटतं की ह्या लोकलसाठी आलेल्या आहेत। आणि तुम्ही बघता ह्या पाठीमागे गाड्या इलेक्ट्रिक आलेल्या आहेत, पुणे मुंबई चालतात आणि ह्याच्या बदल्यात असं वाटतं की म्हणजे पूर्ण प्रवाशांसाठी एकदम व्यवस्थित प्रतिसाद भेटलेला आहे या गाड्यांना। पण या ज्या गाड्या आहेत सध्या तरी भाडे तत्त्वावर घेतल्यात असं आमच्या कळण्यामध्ये आहे। येणाऱ्या काळात किती बसेस येणार आहे, काय सांगाल याबद्दल? अजून येणाऱ्या काळामध्ये अजून 10 बसेस येणार आहेत असे माहिती आहे। टोटल अशा गाड्या पूर्ण बुक केलेल्या 5000 आहेत, पण सध्या तरी ह्या 10 आलेल्या आहेत। आता प्रवाशांना गारेगार प्रवास होणार आहे आणि डिजिटल पद्धतीने आता मशीन देखील आलेले आहे, त्याबद्दल काय माहिती देणार? हा, निश्चितच डिजिटल पद्धतीच्या मशीन आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा, कारण त्याला आपल्याला पे म्हणजे ऑनलाईन सगळे टोटल गुगल पे, फोनपे यावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याची सुविधा करून दिलेली आहे। आणि निश्चितच शिंदे साहेबांनी हा एक अतिशय निर्णय घेतलेला आहे, कारण एस-टीमध्ये पूर्ण सुधारणा केलेली आहे। तुम्ही बघता पाठीमागे इलेक्ट्रिक बसेस आल्यात आणि इकडे पण ह्या वातानुकूलित पूर्ण लोकलसाठी बसेस दिलेले आहेत। जसे शिंदे साहेबांचं सरकार आले तसे काहीतरी एस-टीमध्ये सुधारणा झाली हे निश्चितच आहे। धन्यवाद ABP माझ्याशी बातचीत करण्याचा। अशाच प्रकारे ठाण्यातील खोपट बस स्थानका इथे एस-टी महामंडळाचे 10 असे पर्यावरणपूरक अशी बसेस आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।